नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारक या घटकामधील काही महत्त्वपूर्ण समाजसुधारक, त्यांचे संस्था, याचबरोबर त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची ग्रंथसंपदा इत्यादींची या ठिकाणी व्यवस्थितपणे आणि विस्तृतपणे माहिती घेणार आहोत. आणि हा जो टॉपिक आहे तर हा तुम्हाला MPSC, कृषी सेवक, ग्रामसेवक, याचबरोबर जिल्हा परिषद आणि इतर महाराष्ट्रातील काही सरळ सेवा स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर पहिले समाजसुधारक आहेत ते म्हणजे कोण? महात्मा ज्योतिबा फुले. तर यांचा जन्म कधी झाला होता? तर 11 एप्रिल 1827 मध्ये. 11 एप्रिल 1827. कुठे? तर पुणे या ठिकाणी, म्हणजेच धनकवडी या ठिकाणी, पुणे जिल्ह्यातील धनकवडी या ठिकाणी. तर बघा, त्यांनी जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत आणि पुस्तके, तर त्यांची व्यवस्थितपणे या ठिकाणी आपण माहिती घेऊया. तर पहिले आहे तृतीय रत्न, 1855. तर हे मराठीतील पहिले सामाजिक नाटक आणि ज्योतिबांचे पहिले पुस्तक होते. कोणते? तृतीय रत्न. त्यानंतर आहे ब्राह्मणांचे कसब, 1869. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मण लोक शूद्रांची कशी फसवणूक करतात, त्यांना कसे लुटतात, याचे वर्णन त्यांनी ब्राह्मणांचे कसब या पुस्तकामध्ये केलेले आहे. ब्राह्मणांचे कसब. त्यानंतर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, 1869. तर बघा, ग्रँड डफ या लेखकाच्या हिस्ट्री ऑफ द मराठा या पुस्तकाचा आधार घेऊन हा जो पोवाडा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर अखंडादी काव्यरचना, 1869. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या काव्यात्मक वृत्तलेखनास अखंड असे नाव दिलेले आहे आणि त्या काव्याची रचना जी आहे, अखंडादी काव्यरचना, तर या काव्याची रचना कोणी केलेली आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. यानंतर बघा, पुढचे त्यांचे पुस्तक आहे ते म्हणजे गुलामगिरी, 1873. तर हे जे पुस्तक आहे गुलामगिरी, तर हे जे पुस्तक आहे, तर यामध्ये एकूण किती? तर 16 प्रकरणे आहेत आणि यामधील जी पहिली 9 प्रकरणे आहेत, तर त्यामध्ये ब्राह्मणांच्या वर्चस्वाचा इतिहास महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेला आहे. आणि गुलामगिरी हे जे पुस्तक आहे, तर हे प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये त्यांनी लिहिलेले आहे. याचबरोबर अमेरिकेतील निग्रो लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी चळवळ करणाऱ्यांना ज्योतिबांनी हे पुस्तक समर्पित केले आहे. त्यानंतरचे पुढचे पुस्तक आहे ते म्हणजे अस्पृश्यांची कैफियत, 1883. तर या पुस्तकामध्ये ज्योतिबा फुले यांनी आता तरी आपले चाळे थांबवा व अस्पृश्यांना वर घ्या, असे कोणाला आव्हान केलेले आहे? तर स्पृश्यांना. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. यानंतर त्यांचा पुढचा ग्रंथ आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड, 1883. तर महात्मा ज्योतिबांनी या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली आहे व यामध्ये शेतकऱ्यांच्या अवनतीची कारणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेली आहेत. त्यानंतर पुढचा ग्रंथ आहे तो म्हणजे इशारा, 1865. तर न्यायमूर्ती रानडे यांच्या मताचे खंडन करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. तर बघा, तुम्ही या ठिकाणी थोडक्यात समजून घ्या की इशारा हे जे पुस्तक आहे, तर याबद्दल माहिती. तर बघा, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा महाराष्ट्रीयन बहुजन समाजाने मोठा सत्कार केला आणि या सत्कार समारंभाच्या प्रसंगी न्यायमूर्ती रानडे यांनी एक भाषण दिले होते आणि त्या भाषणामध्ये त्यांनी हिंदू समाजात जरी जातीभेद असला तरी तो आपल्या हितास बिलकुल आडवा येत नाही, असे त्यांनी या ठिकाणी विधान केले होते. आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या मताचे खंडन करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी इशारा हे पुस्तक लिहिले आणि या पुस्तकाच्या शिरोभागी ज्योतिबांनी जिस तन लागे वही तन जावे, बीजा क्या जाने गव्हाश्रे, असे वचन त्यांनी या ठिकाणी लिहिले होते. तर तुम्हाला हे पुस्तक समजलेच असेल, इशारा, 1865. यानंतर त्यांचे पुढचे महत्त्वाचे पुस्तक आहे ते म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. तर बघा, हा ग्रंथ लिहिताना महात्मा ज्योतिबा फुले यांना पक्षाघात झाला होता, म्हणून त्यांनी 1889 पूर्वीच हा ग्रंथ आपल्या डाव्या हाताने लिहिला होता, आणि हा ग्रंथ म्हणजे विश्वकुटुंबाचा जाहीरनामा असे या ग्रंथाला म्हटले जाते आणि हा ग्रंथ म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामाच असल्याचे आपण मानू शकतो. तर हा ग्रंथ कोणता? सार्वजनिक सत्यधर्म. यानंतर बघा, महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या काही संस्था. सत्यशोधक समाज, तर त्यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी. तर बघा, या समाजाचे कार्यवाहक कोण होते? नारायणराव गोविंदराव कडलक. सत्यशोधक समाजाचे जे ब्रीदवाक्य होते तर ते कोणते होते?
तर सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यामागील उद्देश काय होता, तर बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीमधून मुक्त करणे. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे साप्ताहिक चालवले होते. याचबरोबर सत्यशोधक समाजातर्फे अंबालहरी हे वृत्तपत्र देखील चालवले जात होते. तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. यानंतर ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली पुढची संस्था बालहत्या प्रतिबंधक गृह. तर स्थापना त्यांनी आपल्या राहत्या घरातच ज्योतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कधी केली आहे, तर 1863 मध्ये. आणि हे जे प्रतिबंधक गृह होते, तर हे भारतातील पहिले प्रतिबंधक गृह होते, बालहत्या प्रतिबंधक गृह. तर बघा, ज्योतिबा फुले यांना पुत्र नसल्याने, म्हणजे ते निपुत्रिक असल्याने त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहातील ज्या ब्राह्मण विधवा होत्या काशीबाई, तर यांचा मुलगा दत्तक घेतला आणि त्याचे नाव त्यांनी काय ठेवले होते, तर यशवंत. काय नाव ठेवले होते? यशवंत. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. यानंतर बघा, 3 ऑगस्ट 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील तातासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली होती. 3 ऑगस्ट 1848 मध्ये. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. यानंतर बघा, पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे कोण? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर यांचे या ठिकाणी आपण पुस्तके व ग्रंथ पाहणार आहोत. तर बघा, राईज ऑफ मराठा पॉवर म्हणजेच मराठी सत्तेचा उगम, हा त्यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. त्यानंतर बघा, इझी इन इंडियन इकॉनॉमिक्स 1899 मध्ये महादेव गोविंद रानडे यांनी हा ग्रंथ लिहिला होता. त्यानंतर त्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे मराठा साम्राज्यातील नाणी व चलन. याचबरोबर भारतीय अर्थशास्त्र 1871 मध्ये त्यांनी लिहिले होते. कधी? 1871. आणि याचबरोबर बघा, भारतीय अर्थशास्त्र 1871. तर भारतीय अर्थशास्त्र निबंध प्रकाशित केला म्हणून न्यायमूर्ती रानडे हे भारतातील पहिले अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. भारतातील पहिले अर्थतज्ज्ञ, हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, त्यांचा पुढचा ग्रंथ आहे एकेश्वर निष्ठांची कैफियत. त्यांनी हा प्रार्थना समाजासाठी लिहिलेला ग्रंथ आहे, एकेश्वर निष्ठांची कैफियत. यानंतर आपण पाहूया न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केलेल्या काही संस्था. तर बघा, संस्थांची नावे: इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया 1889 मध्ये त्यांनी स्थापना केली. तर या संस्थेचा उद्देश काय होता, तर औद्योगिक विकासाला चालना देणे. त्यानंतर वसंत व्याख्यानमाला 1875 मध्ये त्यांनी सुरू केली. कोठे? तर भिडेवाडा, पुणे या ठिकाणी. कोठे? भिडेवाडा. याचबरोबर वसंत व्याख्यानमाला जी होती, तर वसंत व्याख्यानमालेमार्फत इतिहास, समाजसुधारणा, राजनीती, शिक्षण यांसारख्या विषयांवर व्याख्याने आयोजित करून लोकजागृतीचे कार्य या ठिकाणी करण्यात येत होते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, मुलींच्या शिक्षणासाठी हुजूर पागा, पुणे येथे 1882 मध्ये त्यांनी एक शाळा देखील सुरू केली होती. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. याचबरोबर अजून एक महत्त्वाची माहिती की काँग्रेसच्या स्थापनेमध्ये देखील, म्हणजे संस्थापक सदस्यांपैकी न्यायमूर्ती रानडे हे देखील एक होते काँग्रेसच्या स्थापनेमध्ये. तर राष्ट्रीय सभा जी होती, भारताची राष्ट्रीय सभा, इंडियन नॅशनल काँग्रेस, तर हे जे नाव होते राष्ट्रीय सभेला, इंडियन नॅशनल काँग्रेस, तर हे नाव कोणी दिले होते, तर न्यायमूर्ती रानडे यांनी हे नाव सुचवले होते. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. यानंतर बघा, पुढची संस्था आहे मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीची स्थापना. कोठे केली? नाशिकमध्ये केली. तर याचा तर या ठिकाणी मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी नाशिकमध्ये स्थापना केली. तर ही जी संस्था होती, तर या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता, तर धर्माच्या संदर्भातील पुस्तके, इतिहास, देशाची सुधारणा, उपयुक्त कथा या संदर्भातील पुस्तके प्रकाशित करून प्रसिद्ध करणे. आणि त्यासाठी त्यांना सहकार्य कोणी केले होते, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर, याचबरोबर गोडबोले, यानंतर कृष्णशास्त्री तळेकर यांनी. आणि ही जी मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी होती, तर यामध्ये 80 पेक्षा जास्त नोंदणीकृत वर्गणीदार. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, पुण्यामध्ये ठिबेवाड्यात न्यायमूर्ती रानडे व गोखले यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन सभाची देखील स्थापना करण्यात आली होती. कधी? 1886
96मध्ये डेक्कन सभेची. यानंतर बघा 1865मध्ये विष्णूशास्त्री पंडित यांच्यासोबत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मुंबई येथे मुंबई या ठिकाणी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. आणि तुम्ही या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकता, कारण की 31 डिसेंबर 1893मध्ये वर्धा या ठिकाणी वर्धा या ठिकाणी 31 डिसेंबर 1893 रोजी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली होती? तर महर्षी कर्वे यांनी. म्हणजे अशा या 2 संस्था होत्या. एक तर मुंबईमध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापना केली होती मुंबईमध्ये 1865मध्ये, आणि महर्षी कर्वे यांनी वर्धा या ठिकाणी 1893मध्ये 31 डिसेंबर 1893मध्ये. त्या संस्थेचे नाव काय होते? विधवा विवाहोत्तेजक मंडळ. तुम्ही या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका. यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर. तर बघा, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कधी झाला होता? तर 14 जुलै 1856मध्ये. कोठे? तर टेंभू या ठिकाणी. टेंभू हे एक गाव आहे सातारा जिल्ह्यामधील टेंभू. आणि त्यांचे मूळ नाव काय होते? तर त्यांचे मूळ नाव होते गणेश पंत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी काही पुस्तके आणि ग्रंथ जी रचना केलेली आहे तर ती देखील या ठिकाणी पाहूया. तर बघा, 4 जानेवारी 1881मध्ये केसरी हे या वृत्तपत्राची सुरुवात करण्यात आली. 4 जानेवारी 1881मध्ये मराठी भाषेतून. तर याचे संपादक कोण होते केसरीचे? तर ते होते गोपाळ गणेश आगरकर. आणि हे जे वृत्तपत्र होते तर याचबरोबर केसरी आणि मराठा यांची छपाई जी होती ती विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी माधवराव नामजोशी यांच्याकडून विकत घेतलेल्या छापखान्यामधून होत होती. तर त्या छापखान्याचे नाव काय होते? तर ते होते आर्यभूषण. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर बघा, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस 1882 साली गोपाळ गणेश आगरकर यांनी हा ग्रंथ लिहिला होता. त्यानंतर त्यांचा पुढचा ग्रंथ आहे वाक्यमीमांसा. तर हे मराठी व्याकरणावरील एक पुस्तक आहे. कधी लिहिले होते? तर 1888मध्ये. यानंतर बघा, शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीमध्ये भाषांतर करून विकार विलसित हे पुस्तक गोपाळ गणेश आगरकर यांनी 1883मध्ये लिहिले होते. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्यांचे पुढचे पुस्तक आहे ते म्हणजे गुलामगिरीचे शस्त्र. तर या पुस्तकामध्ये हिंदी लोकांच्या आळशी वृत्तीचा समाचार गोपाळ गणेश आगरकर यांनी घेतलेला आहे. तर त्यांचे एक आत्मचरित्र देखील आहे. तर त्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? फुटके नशीब. 1892मध्ये त्यांनी हे पुस्तक म्हणजेच आत्मचरित्र लिहिलेले आहे. ते म्हणजे कोणते? फुटके नशीब. यानंतर त्यांचे पुढचे पुस्तक आहे ते म्हणजे संमती वय विधेयक. तर बघा, 16 डिसेंबर 1891मध्ये वादे वादे जायते तत्वबोध संमती वय विधेयकावर सुधारक या वृत्तपत्रामधून आगरकर यांनी लिहिलेला हा एक लेख होता. याचबरोबर त्यांचे इतर काही लेख ते म्हणजे कोणते? स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजेत. तर हा देखील एक लेख होता. त्यानंतर वाक्याचे पृथक्करण. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहूया गोपाळ गणेश आगरकर यांनी स्थापन केलेल्या काही संस्था. तर बघा, 1 जानेवारी 1880मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुण्यामध्ये करण्यात आली. तर यामध्ये पुढाकार कोणाचा होता? तर गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक चिपळूणकर म्हणजेच विष्णूशास्त्री चिपळूणकर. याचबरोबर 2 जानेवारी 1885मध्ये पुणे जिल्ह्यामधील गंद्रेवाडा. कोठे? गंद्रेवाडा या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली. गंद्रेवाडा पुणे या ठिकाणी. आणि फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण होते? तर वामनराव आपटे. हे नाव देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतर बघा, पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे लोकमान्य टिळक. तर या ठिकाणी त्यांचे आपण काही पुस्तके आणि ग्रंथ हे देखील या ठिकाणी पाहूया. तर बघा, लोकमान्य टिळकांचा जन्म कधी झाला होता? तर 23 जुलै. कधी? 23 जुलै 1856मध्ये. कोठे? तर रत्नागिरी जिल्ह्यामधील एक ठिकाण आहे ते म्हणजे चिखली. तर चिखली या ठिकाणी. तर बघा, त्यांनी काही लिहिलेली पुस्तके: ओरायन 1893, प्राचीन वेदांचे संशोधन, द आर्टिक होम इन द वेदास 1903, गीता रहस्य 1911. तर हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. आणि म्यानमारमधील मंडाले. कोठे? मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी लोकमान्य टिळक यांनी 1911मध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. याचबरोबर आपण जर इतर माहिती पाहिली तर बघा, त्यांची टिळक पंचांग पद्धती ही सध्या आपण कुठे वापरतो? तर कोकणामध्ये ही पंचांग पद्धती वापरली जाते सध्या.
टिळक पंचांग पद्धती. यानंतर बघा 1918-19 इंग्लंडमध्ये असताना लोकमान्य टिळक व बॅरिस्टर बॅपिस्टा यांनी मिळून सेल्फ डिटर्मिनेशन हे पुस्तक देखील या ठिकाणी लिहिले होते. त्यानंतर 2 जानेवारी 1881 रोजी इंग्रजी भाषेतील मराठा हे साप्ताहिक लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. कोणते? मराठा. आणि याचे संपादक कोण होते? तर ते होते लोकमान्य टिळक. यानंतर बघा लोकमान्य टिळक यांनी काय स्थापन केलेल्या संस्था, तर 24 ऑक्टोबर 1884 पुण्यामधील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली. कोठे? पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी. याचबरोबर भारताला जबाबदार राज्यपद्धती मिळावी व लोकप्रतिनिधीद्वारे राज्यकारभार पाहता यावा यासाठी काँग्रेस डेमोक्रेटिक पक्षाची देखील त्यांनी स्थापना केली. कधी? 1920 काँग्रेस डेमोक्रेटिक पक्ष. यानंतर बघा पुढचे समाजसुधारक आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म कधी झाला होता? तर 18 एप्रिल 1858 कोणत्या ठिकाणी? तर शिरवली नावाचे गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता, शिरवली. तर बघा त्यांनी काही संस्था स्थापन केलेल्या होत्या आणि याचबरोबर त्यांनी काही ग्रंथ देखील लिहिले होते. तर त्यांची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा आपलं जीवनचरित्र सांगणारा आत्मवृत्त हा ग्रंथ त्यांनी 1928 लिहिला होता. काय नाव आहे ग्रंथाचे? आत्मवृत्त. यानंतर बघा 1936 लुकिंग बॅक हे इंग्लिशमध्ये असलेले त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते. त्याचे नाव काय? लुकिंग बॅक. यानंतर बघा 31 डिसेंबर 1893 विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची त्यांनी स्थापना केली. तर पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन या संस्थेच्या प्रभावामुळे विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना वर्धा या ठिकाणी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. आणि याचबरोबर या संस्थेचे जर आपण कार्य जर पाहिले तर विधवा विवाहाचा पुरस्कार करणे, विधवा विवाहासंबंधी सामाजिक जागृती निर्माण करणे, पुनर्विवाहितांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, पुनर्विवाहित कुटुंबाचे मेळावे आयोजित करणे इत्यादी कार्य या संस्थेमार्फत केली जात होती. त्यानंतरची पुढची संस्था आहे ती म्हणजे अनाथ बालिकाश्रम. तर बघा 14 जून 1896 पुणे येथील सदाशिव पेठेमध्ये भिडे यांच्या वाड्यामध्ये अनाथ बालिकाश्रमाची स्थापना करण्यात आली. तर या अनाथ बालिकाश्रमाचे अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष होते रामकृष्ण भांडारकर. चिटणीस कोण होते? तर ते होते महर्षी धोंडो केशव कर्वे. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि अनाथ बालिकाश्रमाची स्थापना का करण्यात आली? कारण विधवा स्त्रियांनी स्वावलंबी बनावे म्हणून, याचबरोबर विधवा स्त्रियांची बौद्धिक व मानसिक समर्थता वाढवावी म्हणून त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना पुणे या ठिकाणी केली होती. यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली महत्त्वाची संस्था ती म्हणजे महिला विद्यालय. तर बघा 4 मार्च 1907 महिलांच्या विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे या विचाराने पुण्यातील लकडी पूल म्हणजे सध्याचा संभाजी पूल, तर या ठिकाणी त्यांनी महिला विद्यालयाची स्थापना केली. तर बघा हे जे विद्यालय होते तर प्रथम या विद्यालयामध्ये एकूण 6 विद्यार्थिनी शिकत होत्या आणि नंतर त्याचे स्थलांतर हिंगणे येथील अनाथ बालिका आश्रमाच्या शेजारी करण्यात आले. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि या महिला विद्यालयाची स्थापनेमागचा उद्देश काय होता? तर स्त्रियांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारे शिक्षण देणे हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढची संस्था आहे ती म्हणजे निष्काम कर्ममठ. तर बघा 6 नोव्हेंबर 1910 स्त्री समाजाची सेवा करणे व स्त्री समाजाची उपयोगी पडणारी संस्था चालवणे या उद्देशाखातीर निष्काम कर्ममठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. त्यानंतर पुढची महत्त्वाची संस्था आहे ती म्हणजे कोणती? महिला विद्यापीठ. तर बघा 3 जून 1916 पुणे जिल्ह्यातील हिंगणे या ठिकाणी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. आणि पुढे चालून काय झाले की सर विठ्ठलदास दामोदर ठाकरसी यांनी आपल्या आई मातोश्री नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ महिला विद्यापीठाला एकूण 15 लाख रुपये देणगी दिली होती. आणि म्हणून या विद्यापीठाला काय नाव देण्यात आले पुढे चालून? श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी म्हणजेच SNDT विद्यापीठ असे नाव देण्यात आले.
आणि SNDT विद्यापीठाचे पहिले जे महाविद्यालय होते ते 1931मध्ये, कधी 1931मध्ये मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आले. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा 1936मध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची सुरुवात केली होती. तर यामध्ये बघा याचा उद्देश काय होता, तर एक प्राथमिक शाळा चालवण्यासाठी मदत करणे आणि याचबरोबर महर्षी कर्वे यांनी या संस्थेमध्ये 1947 पर्यंत कार्य केले होते. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढची संस्था आहे ती म्हणजे समता संघ. तर बघा 1 जानेवारी 1944मध्ये जातीभेद आणि अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट प्रथांचे निर्मूलन होण्यासाठी समता संघाची स्थापना करण्यात आली. समता संघाची स्थापना आणि या समता संघाची स्थापना करण्यामागे प्रेरणा ही सोसायटी टू प्रमोट ह्युमन इक्वॅलिटी या इंग्लंडमध्ये 1934मध्ये स्थापन झालेल्या संस्थेकडून घेण्यात आली होती. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणि जुलै 1947मध्ये समता संघामार्फत मानवी समता, तुम्ही नाव लक्षात ठेवा, मानवी समता हे 8 पानांचे वृत्तपत्र देखील सुरू करण्यात आले होते. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा 1946मध्ये अनाथ बालिकाश्रम या संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाल्याने एक समारंभ आयोजित करण्यात आला आणि या समारंभामध्ये या संस्थेचे नाव बदलून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे ठेवण्यात आले. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतर बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळालेल्या काही पदव्या किंवा काही पुरस्कार हे देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर भारत सरकारतर्फे 1955मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर 1958मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला आणि भारतरत्न मिळालेल्या पहिल्या महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत, तर ते आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. याचबरोबर 1958मध्ये मुंबई महानगरपालिकेकडून त्यांना मानपत्र देखील देण्यात आले. याचबरोबर त्यांना मिळालेल्या काही पदव्या जर पाहिल्या तर बघा 1942मध्ये त्यांना डी.लिट ही पदवी कोणी दिली, तर बनारस हिंदू विद्यापीठाने. त्यानंतर अजून कोणी दिली, पुणे विद्यापीठाने. त्यानंतर SNDT महिला विद्यापीठाने देखील त्यांना डी.लिट ही पदवी दिली आणि मुंबई विद्यापीठाने 1957मध्ये LLD कोणती LLD ही पदवी देखील त्यांना दिली होती. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर पुढचे समाजसुधारक ते म्हणजे महात्मा गांधी. तर बघा महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला होता, तर गुजरातमधील एक ठिकाण आहे ते म्हणजे पोरबंदर. काय नाव आहे, पोरबंदर. तर या ठिकाणी महात्मा गांधीजींचा जन्म झाला होता कधी, 2 ऑक्टोबर 1869मध्ये. 2 ऑक्टोबर 1869. तर त्यांनी जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत तर त्यांची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहूया. हिंद स्वराज्य, त्यानंतर सर्वोदया, हिंदू धर्म, इकॉनॉमिक्स अँड इंडस्ट्रियल लाईफ अँड रिलेशन हे देखील ग्रंथ त्यांचे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा त्यांचा ग्रंथ आहे थॉट्स ऑन नॅशनल लँग्वेज, गोखले माय पॉलिटिकल गुरु, खादी व्हाय अँड हाऊ, लेटर्स टू द सरदार वल्लभभाई पटेल, लेटर टू सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर आहे वुमन. तर हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. यानंतर आहे माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. 1927मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे काय आहे, आत्मवृत्त, आत्मचरित्र किंवा आत्मवृत्त, आत्मचरित्र, माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. आणि मराठीमध्ये जर पाहिले तर माझे सत्याचे प्रयोग. आणि गुजरातीमध्ये महात्मा गांधीजीनो अक्षरदेह असे देखील म्हटले जाते. त्यानंतर त्यांनी काही जी वृत्तपत्रे सुरू केली होती ती वृत्तपत्रे म्हणजे यंग इंडिया, हरिजन, इंडियन ओपिनियन आणि नवजीवन. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा त्यांनी जे काही सत्याग्रह केलेले आहेत तर हे त्यांचे देखील आपण या ठिकाणी माहिती घेऊया. तर बघा त्यांचा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह 1917. तर बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात युरोपियन मळेवाले जे होते तर हे स्थानिक जमीनदाराकडून जमीन ठेक्यावर घेऊन शेतकऱ्यांना कराराद्वारे त्यांच्या 3/20 जमिनीवर नीळ पिकवण्यासाठी भाग पाडत असे. आणि या पद्धतीला काय म्हटले जाते, तर 3 कटिया पद्धत. तर या पद्धतीच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी राजकुमार शुक्ला या व्यक्तीने गांधीजींना शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमंत्रित केले होते. आणि याचबरोबर शेवटी काय झाले की सरकारने मळेवाल्यांशी तडजोड करून फक्त 25% रक्कम जी होती
ती परत करावी अशी सूट या ठिकाणी देण्यात आली आणि अशा प्रकारे चंपारण सत्याग्रह महात्मा गांधी यांनी केला होता. त्यानंतरचा त्यांचा पुढचा सत्याग्रह आहे तो म्हणजे खेडा सत्याग्रह 1918. खेडा सत्याग्रह 1918. तर बघा हा जो काळ होता 1918चा, तर या काळामध्ये दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती जी होती ती अत्यंत वाईट होती आणि पिकांचे उत्पादन जे होते ते नेहमीच्या उत्पन्नापेक्षा 3 पटीने कमी होते आणि महसूल संहितेनुसार संपूर्ण सारा माफीचा शेतकऱ्यांचा अधिकार होता, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आणि या सर्व कारणामुळे गांधीजींनी शेतसाऱ्याविरुद्ध म्हणजे शेतसारा तर याच्याविरुद्ध चळवळ सुरू केली आणि अनेक गावांमधून शेतकरी या चळवळीमध्ये सहभागी झाले आणि शेवटी काय झालं की गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली, कारण शेवटी सरकारने आदेश दिला की शेतकऱ्यांना शेतसारा देणाऱ्यांची ऐपत असलेल्यांकडूनच तो घेण्यात यावा. म्हणजेच जर ज्या शेतकऱ्याची ऐपत आहे देण्याची शेतसारा त्यांच्याकडूनच तो वसूल करण्यात यावा अशी सरकारने या ठिकाणी आदेश दिला होता आणि या आदेशानंतर महात्मा गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली आणि महात्मा गांधीजींनी भारतात केलेल्या असहकाराचा पहिला प्रयोग काय होता, तर तो होता खेडा सत्याग्रह. त्यानंतर बघा असहकार चळवळ. तर जी असहकार चळवळ होती ते तर 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार चळवळ महात्मा गांधीजींनी सुरू केली होती आणि या चळवळीच्या दरम्यान 4 ऑगस्ट रोजी ब्रिटिश सरकारकडून मिळालेल्या केसरी हिंद या किताबाचा गांधीजींनी त्याग केला होता आणि या संदर्भात त्यांनी यंग इंडियामध्ये देखील लेख लिहिला होता. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे आणि असा हा असहकार चळवळ चालू असताना एक घटना घडली 1922मध्ये. तर बघा उत्तर प्रदेशमधील एक ठिकाण आहे गोरखपूर जिल्ह्यामधील, ते म्हणजे चौरी चौरा. तर येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी 11 फेब्रुवारी 1922 रोजी 11 फेब्रुवारी 1922मध्ये हे जे असहकार चळवळ आंदोलन आहे तर हे मागे घेतले. तर हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. त्यानंतर बघा सविनय कायदेभंग चळवळ 1930. तर बघा मोतीलाल नेहरू यांनी तयार केलेल्या नेहरू रिपोर्ट, तर नेहरू रिपोर्ट त्यांनी कधी तयार केला होता तर 1928मध्ये. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा 1928. तर बघा मोतीलाल नेहरू यांनी तयार केलेल्या नेहरू रिपोर्टप्रमाणे वसाहतीचे स्वराज्य अशी केलेली मागणी न मिळाल्याने महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. त्यानंतर आहे दांडी यात्रा 1930. तर बघा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह मोडण्यासाठी दांडी हे गाव निश्चित केले होते. तर 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमामधून त्यावेळेस त्यांच्याबरोबर किती सहकारी होते तर 78 सहकारी होते. तर 78 सहकाऱ्यासहित ते दांडी येथे असणाऱ्या समुद्री किनाऱ्याकडे निघाले होते. तर यामध्ये एक महाराष्ट्रीयन व्यक्ती देखील होते. तर यामध्ये एकूण 13 महाराष्ट्रीयन व्यक्ती देखील होते. तर साबरमती ते दांडी असे अंतर किती आहे तर 241 मैल म्हणजे 385 किलोमीटर. तर 5 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधीजी आपल्या अनुयायांसोबत या ठिकाणी पोचले होते आणि 6 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधीजींनी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून मिठाचा कायदा या ठिकाणी मोडला. यानंतर बघा 1924मध्ये बेळगाव या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक अधिवेशन झाले होते बेळगाव या ठिकाणी. तर या ठिकाणच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते महात्मा गांधी 1924मध्ये. आणि महात्मा गांधीजी हे जीवनामध्ये एकदाच काँग्रेस अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते, म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच. त्यानंतर बघा 1931चा आहे गांधी आयर्विन करार. 1942चा आहे छोडो भारत चळवळ आणि त्यानंतर आहे वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ. तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर ते कोण होते ते होते आचार्य विनोबा भावे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर बघा पुढचे समाजसुधारक आहे ते म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. तर बघा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म कधी झाला होता 23 एप्रिल 1873मध्ये. कर्नाटकमधील एक ठिकाण आहे जमखिंडी या ठिकाणी. त्यांच्या मूळ गावाचे नाव काय होते तर गोव्यामधील पेडणे, म्हणजेच त्याला पासे असे देखील म्हटले जाते त्या गावाला. तर बघा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी ज्या संस्था स्थापन केल्या तर त्या संस्थेची माहिती या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा 18 ऑक्टोबर 1906मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन म्हणजेच निराश्रित सहाय्यकारी मंडळीची त्यांनी स्थापना केली.
डिप्रेस्ड क्लासेस मिशन. तर बघा या ठिकाणी डिप्रेस्ड क्लासेस मिशन, तर ही संस्था स्थापन करण्यामागे उद्देश काय होता, तर अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृह, दवाखाने चालवणे, सामाजिक अडचणींचे निराकरण करणे, उदरनिर्वाहाचे साधन मिळवून देणे. आणि या संस्थेचे अध्यक्ष कोण होते, न्यायमूर्ती चंदावरकर. सदस्य कोण होते, तर त्यांची एक बहीण होत्या, त्यांचे नाव काय होते, जनाबाई. आणि याचबरोबर सय्यद अब्दुल कादर, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि या संस्थेमार्फत 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबईच्या एल्फिन्स्टन रोड येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या पहिल्या शाळेचा प्रारंभ देखील झाला होता. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढची संस्था आहे ती म्हणजे निराश्रित सेवा सदन. तर बघा, निराश्रित सेवा सदनची स्थापना 21 मे 1907 रोजी करण्यात आली होती. कोणी केली होती, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी. तर यासाठी आर्थिक मदत देणारे कोण होते या संस्थेसाठी, तर त्यांचे नाव होते दयाराम गिडोमल. तुम्ही नाव लक्षात ठेवा, दयाराम गिडोमल. तर बघा, निराश्रित सेवा सदनची स्थापना करण्यामागे उद्देश काय होता, तर मुरळी, विधवा, हरिजन स्त्रियांना आधार देणे. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतर बघा, पुढची संस्था आहे 1917 मध्ये स्थापन केलेली राष्ट्रीय मराठा संघ व अस्पृश्यता विरोधी समितीची स्थापना. तर उद्देश काय होता, तर ब्राह्मणेतर आणि दलित यांच्यात राष्ट्रीय वृत्ती निर्माण करणे. यानंतर बघा, 1910 मध्ये जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ देखील महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी सुरू केली होती. कुठे, जेजुरी येथे. तर ही चळवळ सुरू केल्याने जे सनातनी कर्मठ लोक होते, तर त्यांनी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना मारण्यासाठी मारेकरी देखील पाठवले होते. यानंतर बघा, त्यांनी अहिल्या आश्रमाची स्थापना केली 5 सप्टेंबर 1922 मध्ये. 5 सप्टेंबर 1922. यानंतर बघा, त्रावणकोर संस्थान जे होते, तर या संस्थानामधील व्हायकोम या गावी अस्पृश्यांच्या हक्कासाठी त्यांनी एक सत्याग्रह केला होता. तो कोणता, व्हायकोम सत्याग्रह. कधी केला, 1924 मध्ये. तर काय होते की या गावामध्ये अस्पृश्य लोकांवर बंधने होती, म्हणजे भरपूर बंधने होती. मंदिरात जाण्याचा जो रस्ता होता, त्या रस्त्यावर देखील अस्पृश्य लोकांना फिरण्यासाठी या ठिकाणी मनाई केली होती. आणि त्यासाठी महर्षी शिंदे यांनी त्रावणकोर संस्थानामधील व्हायकोम या गावी जाऊन सत्याग्रह केला होता. त्यानंतर बघा, 1924 मध्ये कुटुंब उपासना मंडळाची देखील त्यांनी स्थापना केली होती. कुठे, पुणे या ठिकाणी, पुणे. तर या मंडळाची स्थापना करण्यामागे उद्देश काय होता, तर चूल आणि मूल, तर या चालीरीतीमधून म्हणजेच या संस्थेमधून स्त्रियांनी बाहेर पडावे म्हणून कुटुंब उपासना मंडळाची त्यांनी स्थापना केली होती. यानंतर बघा, महर्षी शिंदे यांचे काही ग्रंथ, तर त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे माझ्या आठवणी व अनुभव भाग 1 व 2. त्यानंतर त्यांचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे ते म्हणजे बहिष्कृत भारत म्हणजेच अनटचेबल इंडिया, द प्रॉब्लेम ऑफ अनटचेबल इंडिया, द प्रॉब्लेम ऑफ अनटचेबल इंडिया 1933. त्यानंतर आहे हिस्ट्री ऑफ परिहास, याचबरोबर हिंदुस्थानमधील उदार धर्म, तर हा एक प्रबंध आहे. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. यानंतर पाहूया राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल माहिती. तर राजश्री शाहू महाराजांचा जन्म कधी झाला होता, 26 जून 1874 मध्ये. 26 जून 1874, कोल्हापूरमधील कागल या ठिकाणी. कोल्हापूरमधील कागल या ठिकाणी. तर बघा, त्यांनी स्थापन केलेल्या काही संस्था, तर 11 जानेवारी 1911 मध्ये शाहू प्रणीत सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली. कोठे, कोल्हापूर या ठिकाणी. आणि याचे अध्यक्ष कोण होते, तर अध्यक्ष होते भास्करराव जाधव. त्यानंतर 1912-13 मध्ये किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट या संस्थेची देखील त्यांनी स्थापना केली. तर या संस्थेची स्थापना करण्यामागे त्यांचा काय उद्देश होता, तर शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण देणे. शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण देणे. यानंतर बघा, 1916 मध्ये निपाणी येथे डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना देखील त्यांनी केली. उद्देश होता बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे. त्यानंतर 1919 मध्ये अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय समाजाची जी 13वी परिषद होती, ते उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे भरली होते. आणि या परिषदेचे अध्यक्ष होते राजश्री शाहू महाराज. तर या परिषदेमध्ये कुर्मी क्षत्रिय समाजाच्या वतीने शाहू महाराजांना राजश्री ही पदवी देण्यात आली होती. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतर बघा, 1921 मध्ये राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूरमध्ये आक्रोश प्रेसची देखील स्थापना केली होती.
याचबरोबर एप्रिल 1901मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्कूलची देखील त्यांनी स्थापना केली होती. तर बघा हे जे बोर्डिंग स्कूल आहे तर यामुळे कोल्हापूरला द मदर ऑफ बोर्डिंग स्कूल असे देखील म्हटले जाते. याचबरोबर मिस क्लार्क हॉस्टेल जे होते ते अस्पृश्यांसाठी कधी सुरू करण्यात आले तर फेब्रुवारी 1908मध्ये. इंडियन ख्रिश्चन हॉस्टेल जून 1915मध्ये ख्रिश्चन विद्यार्थ्यांसाठी. यानंतर बघा राजर्षी शाहू महाराजांनी ज्या काही शाळा सुरू केल्या होत्या त्या देखील शाळा आपण या ठिकाणी पाहूया. तर पाटली शाळा 1912, पुरोहित शाळा 1913, सत्यशोधक शाळा 1913, सैनिकी शाळा 1916, तलाठी शाळा 1919 आणि उद्योग शाळा 1920. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. यानंतर बघा पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तर यांची ग्रंथसंपदा अगोदर आपण पाहूया. तर बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म झाला होता 28 मे 1883मध्ये. नाशिक जिल्ह्यामधील एक ठिकाण आहे ते म्हणजे भगूर. भगूर या गावी. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? माझी जन्मठेप, याचबरोबर शत्रूच्या शिबिरात आणि अथांग, आत्मचरित्र पूर्व पीठिका. त्यांची बघा काही महत्त्वाची पुस्तके. 1857चे स्वातंत्र्य समर. तर 1908 साली इंग्रजीमध्ये त्याचे भाषांतर देखील करण्यात आले होते. कधी? 1908मध्ये. त्यानंतर भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने. त्यानंतर आहे हिंदू पदपातशाही. त्यानंतर बघा सावरकरांच्या काव्यसंग्रह देखील आपण या ठिकाणी पाहूया. सावरकरांचे काव्यसंग्रह. तर बघा कमला. अंदमान जेलमध्ये असताना काट्याने त्यांनी भिंतीवर लिहिलेली एक रचना आहे कमला. त्यानंतर आहे सप्तर्षी. त्यानंतर गोमंतक आणि यानंतर सावरकरांच्या कविता. हे देखील महत्त्वाचे आहे. तर बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे. तर विहारी हे एक साप्ताहिक होते. त्यानंतर आहे श्रद्धानंद हे देखील एक साप्ताहिक होते आणि हे 1926मध्ये सुरू करण्यात आले होते. तर बघा वीर सावरकरांनी 10,000पेक्षा जास्त पाने मराठीमध्ये आणि 1500पेक्षा जास्त पाने इंग्रजीमध्ये लिखाण केले होते. यानंतर पाहूया स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या काही संस्था. तर बघा 1 जानेवारी 1900 रोजी नाशिक जिल्ह्यामधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूळ गावी म्हणजेच भगूर येथे मित्रमेळा या क्रांतिकारी संघटनेची स्थापना करण्यात आली. तर या संस्थेची जी स्थापना करण्यात आली तर त्याच्या मागे उद्देश काय होता? तर गणपती उत्सव साजरा करणे हा मुख्य उद्देश होता. गणपती उत्सव साजरा करणे. त्यानंतर बघा दुसरी संस्था आहे ती म्हणजे अभिनव भारत. तर बघा पहिली जी संस्था होती मित्रमेळा म्हणजे तिची स्थापना करण्यात आली होती कधी? 1 जानेवारी 1900मध्ये मित्रमेळा. आणि ही जी मित्रमेळा संघटना होती तर या मित्रमेळा संघटनेचे मे 1904मध्ये अभिनव भारत या संघटनेमध्ये रूपांतर करण्यात आले. आणि अभिनव भारत या संघटनेचे मुख्यालय कुठे होते? तर नाशिक हे होते. आणि अभिनव भारत ही जी संघटना होती तर या संघटनेचे ध्येय काय होते? तर सशस्त्र क्रांतीने भारताचे राजकीय स्वातंत्र्य मिळवणे. सशस्त्र क्रांतीने भारताचे राजकीय स्वातंत्र्य मिळवणे. यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. तर प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव काय? केशव सीताराम ठाकरे. केशव सीताराम ठाकरे. तर यांचा जन्म झाला होता 17 सप्टेंबर 1885मध्ये. 17 सप्टेंबर 1885. तर बघा त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? माझी जीवनगाथा. त्यांचे चरित्रपर ग्रंथ संत गाडगेबाबा, पंडित रमाबाई, संत रामदास हे देखील महत्त्वाचे आहे. यानंतर त्यांनी एक पोवाडा देखील लिहिलेला आहे तो म्हणजे पावनखिंडीचा पोवाडा. त्यांचे ललित लेखन जुन्या आठवणी, आमच्या आठवणी. माहितीपट आहे वक्तृत्व शास्त्र. वक्तृत्व शास्त्र हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि याचबरोबर त्यांची इतर अनेक देखील पुस्तके आहेत ती देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर त्यांच्या महत्त्वाच्या पुस्तकांपैकी एक आहे ते म्हणजे दगलबाज शिवाजी, आई, पोटाचे बंड, शेतकऱ्यांचे स्वराज्य, याचबरोबर टेम्पट्रेस हे एक इंग्लिशमधले पुस्तक आहे. टेम्पट्रेस हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील. तर त्यांचे पूर्ण नाव काय होते? भाऊराव पायगोंडा पाटील. भाऊराव पायगोंडा पाटील. तर यांचा जन्म झाला होता कोल्हापूरमधील कुंभोज या गावी. कोल्हापूरमधील एक गाव आहे कुंभोज.
कधी झाला होता? 22 सप्टेंबर 1887 मध्ये. 22 सप्टेंबर 1887. तर बघा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या काही संस्था. तर बघा, 1910 मध्ये दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची त्यांनी स्थापना केली सांगली जिल्ह्यामधील दूधगाव या ठिकाणी. आणि ही जी संस्था होती तर या संस्थेमार्फत पेठ नेरले, कुठे? पेठ नेरले या ठिकाणी दूधगाव विद्यार्थी आश्रमाची देखील स्थापना करण्यात आली होती. म्हणजे दूधगाव विद्यार्थी आश्रम हे वसतिगृह सुरू करण्यात आले होते. यानंतर बघा, 4 ऑक्टोबर 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली दसऱ्याच्या मुहूर्तावर. स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. हे देखील महत्त्वाचे आहे. ठिकाण सातारा जिल्ह्यामधील काले या ठिकाणी. याचबरोबर ही जी संस्था होती रयत शिक्षण संस्था, तर या रयत शिक्षण संस्थेचे एक बोध चिन्ह होते. ते काय होते? तर ते होते वटवृक्ष. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. याचबरोबर ब्रीद वाक्य काय होते रयत शिक्षण संस्थेचे? तर ते होते स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. याचबरोबर रयत शिक्षण संस्थेची एक प्रमुख योजना होती. त्या योजनेचे नाव काय होते? तर अर्न व्हाईल लर्न, म्हणजेच कमवा आणि शिका. अर्न अँड लर्न. याचबरोबर वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक योजना देखील सुरू केली होती. त्या योजनेचे नाव आहे मुष्टिफंड योजना. म्हणजेच बघा, मुष्टिफंड योजना म्हणजे काय? तर परिसरातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक महिला जेव्हा जात्यावर धान्य दळायला बसेल तेव्हा तिने फक्त मुठभर धान्य जात्यावर एक अडकवलेली पिशवी होती, त्या पिशवीमध्ये टाकायचे आणि हे धान्य वसतिगृहातील मुले घरोघरी जाऊन गोळा करीत होती. त्याला काय म्हटले जाते? मुष्टिफंड योजना. यानंतर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला होता? तर मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी लष्करी छावणीमध्ये, म्हणजेच मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर्स. कधी झाला होता? 14 एप्रिल 1891 मध्ये. 14 एप्रिल 1891. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा कास्ट इन इंडिया 1970. कास्ट इन इंडिया 1917. या ठिकाणी कास्ट इन इंडिया 1917 आहे. टायपिंग मिस्टेक झालेली आहे, 1917. त्यानंतर पुढचा ग्रंथ आहे तो म्हणजे प्रॉब्लेम्स ऑफ रोपी 1923. इनहिलेशन ऑफ कास्ट 1938. त्यानंतर आहे थॉट्स ऑन पाकिस्तान 1940. रानडे, गांधी अँड जिना 1943. तर हे ग्रंथ देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. यानंतर बघा, डॉक्टर बाबासाहेबांचे इतर अनेक ग्रंथ. हू वेअर द शूद्राज 1946. स्टेट्स अँड मायनॉरिटीज 1947. द अनटचेबल्स 1948. थॉट्स ऑन लिग्विस्टिक्स स्टेट्स 1955. ही नावे देखील तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. यानंतर बघा, ज्यावेळेस बाबासाहेबांचे परिनिर्वाण झाले तर निधन झाले. निधनानंतर त्यांचे काही प्रकाशित झालेले साहित्य ते म्हणजे बघा, बुद्ध अँड हिज धम्म 1957. रिडल्स इन हिंदुइझम 2018. पाली ग्रामर, बुद्ध और कार्ल मार्क्स. याचबरोबर फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम. यानंतर पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली काही वृत्तपत्रे. तर बघा, 31 जानेवारी 1920 मध्ये त्यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. कोणते? मूकनायक. तर मूकनायक पाक्षिक सुरू करण्यामागे उद्देश काय होता? तर अस्पृश्यता जागृती करण्यासाठी तसेच अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी. तर हे जे मूकनायक होते पाक्षिक, तर या वृत्तपत्राला राजर्षी शाहू महाराज यांनी 2500 रुपयांची देणगी देखील दिली होती. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणि याचबरोबर मूकनायकचे संपादक कोण होते? तर पांडुरंग भटकर. आणि त्यांच्यानंतर कोण होते? तर देवराम विष्णू नाईक. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा, बहिष्कृत भारत 1927 हे देखील एक पाक्षिक होते. समता पत्रक 1928. जनता, याचबरोबर प्रबुद्ध भारत 1930. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुरू केलेली महत्त्वाची वृत्तपत्रे होती. यानंतर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या काही संस्था. बहिष्कृत हितकारणी सभा. तर बघा, 20 जुलै 1924 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमधील परळमधील दामोदर हॉलमध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करण्यात आली. तर या सभेचे जे अध्यक्ष होते तर ते होते सर चिमणलाल हरिलाल सेटलवाल. ब्रीदवाक्य काय होते?
या सभेचे, तर ते होते शिकवा, चेतवा, संघटित करा. याचबरोबर या संस्थेने एक संदेश देखील दिला होता, तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतर बघा 15 ऑगस्ट 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. कोणत्या? स्वतंत्र मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केली होती. तर बघा अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हा जो पक्ष होता स्वतंत्र मजूर पक्ष, तर याचे एक मुखपत्र देखील होते. तर या मुखपत्राचे नाव काय होते? जनता. हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या काही संस्था बघा. पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना कधी झाली? 1946 मध्ये. अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन स्थापना करण्यात आली 19 जुलै 1942 मध्ये. यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे आचार्य विनोबा भावे. तर बघा आचार्य विनोबा भावे यांचा जन्म झाला होता 11 सप्टेंबर 1895 मध्ये. कधी? 11 सप्टेंबर 1895. तर रायगड जिल्ह्यामधील एक गाव आहे ते म्हणजे गागोदे. कोणते गाव आहे? गागोदे. तर या ठिकाणी आचार्य विनोबा भावे यांचा जन्म झाला होता. तर या ठिकाणी आपण पाहूया त्यांची काही ग्रंथसंपदा. तर बघा त्यांनी लिहिलेले पुस्तक किंवा ग्रंथ गीताई, भगवद्गीतेचे समश्लोकी भाषांतर आहे यामध्ये. त्यानंतर शब्दार्थकोश 1945 मध्ये लिहिलेला गीताई, भूदान गंगा. तर जी भूदान चळवळ होती, लँड गिफ्ट मुव्हमेंट, तर यामध्ये भूदान यात्रेच्या काळातील व्याख्यानांचे या ठिकाणी 9 भाग केलेले आहेत, ते म्हणजे भूदान गंगा यामध्ये. त्यानंतर पुढचा ग्रंथ आहे कुराण सार. तर कुराणातील निवडक वेचे निवडून त्यांचे वर्गीकरण केलेले हे एक पुस्तक आहे, ते म्हणजे कोणते? कुराण सार. यानंतर बघा आचार्य विनोबा भावे यांची काही ग्रंथसंपदा. विचारपोथी, ऋग्वेद सार, मधुकर, अष्टादशी, गीता प्रवचने, विनयांजली, वेदनासुधा, तिसरी शक्ती, क्रांतिदर्शन, उपनिषदांचा अभ्यास, वेल्लोर प्रवचने, नामघोषासार. ही नावे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. यानंतर बघा आचार्य विनोबा भावे यांनी काही ज्या संस्था सुरू केल्या त्या संस्थेबद्दल देखील या ठिकाणी माहिती घेऊया. तर बघा 1940 मध्ये त्यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली. कोठे? तर सेवाग्राम या ठिकाणी. तर या ठिकाणी गांधीवादी नेत्यांच्या संमेलनादरम्यान त्यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली होती. त्यानंतर बघा त्यांनी शांती सेनेची देखील स्थापना केली. कोठे? केरळमध्ये. कधी? 1957 मध्ये शांती सेनेची स्थापना. त्यानंतर बघा भूदान चळवळ, लँड गिफ्ट मुव्हमेंट. तर विनोबा भावे यांनी 18 एप्रिल 1951, कधी? 18 एप्रिल 1951 मध्ये आंध्र प्रदेशमधील पोचमपल्ली हे जे एक गाव आहे आणि हे सध्या तेलंगणामध्ये आहे आणि त्यावेळेसचे आंध्र प्रदेशमधील पोचमपल्ली या गावापासून भूदान चळवळीला त्यांनी सुरुवात केली. तर बघा गरीब याचबरोबर अस्पृश्य भूमिहीन लोकांना 100 एकर जमीन दान देऊन या भूदान चळवळीची सुरुवात करण्यात आली. तर 100 एकर जमिनीचे भूदान डॉक्टर श्री रामचंद्र रेड्डी यांच्याकडून प्रथम करण्यात आले. तर बघा उद्देश काय होता भूदान चळवळीचा? तर लोकांनी स्वेच्छेने जी दिलेली जमीन होती ती घेऊन तिचे वाटप भूमिहीन लोकांमध्ये करणे आणि लोकांनी दिलेल्या 80 लाख एकर जमिनीचे वाटप हे आचार्य विनोबा भावे यांनी केले होते. आणि ज्यांच्याकडे भरपूर जमीन आहे तर त्यांनी 1/6 एवढा भाग दान द्यावा असे विनोबा भावे म्हणत होते. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणि यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय होते? तुकाराम भाऊराव साठे. तुकाराम भाऊराव साठे. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा त्यांचा जन्म झाला होता 1920 मध्ये, 1 ऑगस्ट 1920 मध्ये. कोठे झाला होता? तर सांगली जिल्ह्यामधील जो वाळवा तालुका आहे तर त्या ठिकाणी एक गाव आहे ते म्हणजे वाटेगाव. तर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला होता. तर बघा त्यांचे जे वडील होते ते मुंबईमध्ये राहत होते आणि घरातील इतर जी मंडळी होती तर ही दोर वळण्याचे काम करत होती. दोर जो असतो तर दोर वळण्याचे काम ते करत होते. तर बघा त्यांनी काही लिहिलेले ग्रंथ या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा त्यांच्या कादंबऱ्या अग्निदिव्य, केवड्याचे कणीस, चिखलातील कमळ, जिवंत काडतूस, तारा, फकीरा 1959 मध्ये. त्यानंतर मंगला, माकडीचा माळ, मूर्ती, रानगंगा, वारणेचा वाघ, वैजयंता, संघर्ष, स्मशानातील सोनं,
ठासलेल्या बंदुका इत्यादी त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या देखील प्रसिद्ध आहेत. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे काही कथासंग्रह, तर ते बघा आबी, खोळंबवाडी, गुऱ्हाळ, नवती, पिसाळलेला माणूस, बरबाद्या कंजारी, लाडी, कृष्णाकाठच्या कथा, गजाआड, चिरानगरची भूतं, त्यानंतर आहे निखारा, फरारी, भानामती इत्यादी कथासंग्रह देखील त्यांचे प्रसिद्ध आहेत. यानंतर बघा त्यांची नाटके, इनामदार 1958, पेंग्याचे लगीन, यानंतर आहे सुलतान. त्यानंतर बघा प्रवास वर्णन, त्यांचे प्रवास वर्णन देखील आहे. तर बघा कम्युनिस्ट पक्षाचे ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे हे कार्य करत होते, तर या पक्षाच्या कामासाठी ते सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघ म्हणजेच सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया, तर या ठिकाणी त्यांनी भेट दिली होती आणि यानंतर त्यांनी माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन देखील लिहिले होते. याचबरोबर बघा 1944 त्यांनी लाल बावटा, तुम्ही नाव लक्षात ठेवा, लाल बावटा या कलापथकाची त्यांनी स्थापना केली होती, लाल बावटा. याचबरोबर त्यांची शाहिरी आहे ती म्हणजे कोणत्या नावाने, शाहीर. तर बघा अण्णाभाऊ साठे यांच्या काही विशेष कादंबऱ्या प्रसिद्ध देखील आहेत. तर त्या बघा फकीरा 1959 फकीरा. तर बघा फकीरा ही जी कादंबरी आहे, तर या कादंबरीमध्ये भीषण दुष्काळाच्या काळामध्ये ब्रिटिशांचे खजिने धान्य लुटून गरिबांना आणि दलितांना वाटप करणाऱ्या फकीरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण या ठिकाणी त्यांनी केलेले आहे. त्यानंतर त्यांची विशेष प्रसिद्ध अशी कादंबरी ती म्हणजे वैजयंता. तर या कादंबरीमध्ये तमाशात काम करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण या कादंबरीमध्ये त्यांनी केलेले आहे. तमाशात काम करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण. त्यानंतर त्यांची एक विशेष कादंबरी प्रसिद्ध आहे ती म्हणजे काय, माकडीचा माळ. काय आहे, माकडीचा माळ. तर ही जी कादंबरी आहे तर ही भटक्या विमुक्त समाजाच्या जीवन पद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे ती म्हणजे कोणती, माकडीचा माळ. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे जगन्नाथ नाना शंकरशेठ. तर बघा यांनी स्थापन केलेल्या संस्था बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 21 ऑगस्ट 1822 स्थापना करण्यात आली. तर बघा स्त्री शिक्षण प्रसारासाठी स्थापन झालेली ही भारतामधील पहिली संस्था होती. त्यांना या कार्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे यांच्या सहकार्य लाभले होते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यात. त्यानंतर पुढे बघा स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 1845 स्थापना कोणी केली होती, तर नाना शंकरशेठ यांनी. अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. भारतीयांना परकीयांप्रमाणे ज्ञान मिळावे यासाठी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. यानंतर त्यांची तिसरी महत्त्वाची संस्था आहे ती म्हणजे बॉम्बे असोसिएशन. तर बघा 26 ऑगस्ट 1852 रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली. तर नाना शंकरशेठ आणि दादाभाई नौरोजी यांच्या पुढाकारामधून मुंबई येथे बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष होते नाना शंकरशेठ. तर बॉम्बे असोसिएशन या संस्थेचा उद्देश काय होता, तर जी जनतेची दुःखे होती ती सरकारला दाखवणे आणि सरकारच्या लोकहिताच्या योजनांना सहकार्य करणे. यानंतर पुढील समाजसुधारक आहेत बाळशास्त्री जांभेकर. तर बघा त्यांनी सुरू केलेले वर्तमानपत्र दर्पण. तर बघा दर्पण या वर्तमानपत्राची सुरुवात 6 जानेवारी 1832 करण्यात आली. तर मराठी भाषेतील हे एक पहिले वृत्तपत्र होते. हे जे दर्पण वृत्तपत्र होते तर हे पहिले 4 महिने पाक्षिक होते, नंतर ते साप्ताहिक झाले. तर बघा हे मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध होत होते. इंग्रजी भाग बाळशास्त्री जांभेकर लिहित व त्याचे मराठीत भाषांतर भाऊ महाजन करत असत आणि दर्पणचा शेवटचा अंक हा 26 जून 1840 प्रकाशित झाला होता. त्यानंतर त्यांचे दुसरे मासिक ते म्हणजे बघा दिग्दर्शन 1840 बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी दिग्दर्शन नावाचे मासिक सुरू केले. यामागचा हेतू काय होता, तर लोकजागृती व विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार करणे. याचबरोबर दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक मानले जाते. हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये या
घटकावर प्रश्न विचारलेले आहेत. यानंतर पाहूया बाळशास्त्री जांभेकर यांचे काही इतर महत्त्वाचे ग्रंथ. संध्येचे भाषांतर, शून्यलब्धीवर मराठीतील पहिले पुस्तक, इंग्लंड देशाची खबर भाग 1 व भाग 2, बालव्याकरण, हिंदुस्थानचा इतिहास, शिलालेख व ताम्रपट यावरील शोध प्रबंध. यानंतरचे पुढचे समाजसुधारक आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. तर यांनी मानव धर्म सभेची स्थापना कधी केली? 22 जून 1844 कोठे? तर गुजरातमधील सुरत या ठिकाणी मानव धर्म सभेने एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता. एकेश्वरवादाचा. तर मानव धर्म सभेचा उद्देश काय होता? तर समाजातील दोष व उणिवा दूर करणे. याचबरोबर सभेच्या प्रचारासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ देखील लिहिला होता. हे देखील महत्त्वाचे आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतर 1 सप्टेंबर 1848 मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली आणि या सभेचे पहिले अध्यक्ष कोण झाले? दादोबा पांडुरंग तरखडकर. यानंतरची पुढची संस्था आहे परमहंस सभा किंवा मंडळी. मानव धर्म सभेतील काही अनुयायांनी एकत्र येऊन मुंबई येथे 31 जुलै 1849 रोजी परमहंस मंडळी किंवा परमहंस सभा नावाची दुसरी संस्था या ठिकाणी स्थापन केली. कुठे? मुंबई या ठिकाणी. यानंतर बघा दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ. मराठी भाषेचे व्याकरण 1836, मराठी व गुजराती नकाशांचे पुस्तक, मराठी लघु व्याकरण, धर्मविवेचन 1868 लिहिलेला हा एक ग्रंथ आहे. परमहंसिक ब्राह्मधर्म 1880, शिशुबोध हा त्यांचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. कोणता? शिशुबोध 1884. यानंतरचे पुढचे समाजसुधारक आहेत गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी नावाने देखील ओळखतो. तर बघा त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ. लक्ष्मीज्ञान 1849 हे एक राजकारण व अर्थकारणावर आधारित असणारे पुस्तक आहे. पदनामा 1850 फारसी पुस्तकांचे भाषांतर यामध्ये देण्यात आलेले आहे. पदनामा. त्यानंतर आहे यंत्रज्ञान 1850, भिक्षुक 1877, स्थानिक स्वराज्य संस्था 1883, ग्रामरचना 1883, विचारलहरी आणि विद्यालहरी हे ग्रंथ देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. यानंतर बघा लोकहितवादी यांचे इतिहासविषयक ग्रंथ. भारतखंड पर्व, पुष्पायन, पानिपतची लढाई, ऐतिहासिक गोष्टी, हिंदुस्थानचा इतिहास, गुजरात देशाचा इतिहास, लंकेचा इतिहास हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतरचे पुढचे समाजसुधारक आहेत स्वामी दयानंद सरस्वती. तर यांनी आर्य समाजाची स्थापना केली. तर बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. उद्देश काय होता? तर वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि प्राचीन वैदिक धर्म, संस्कृती व तत्त्वज्ञान यांचा प्रचार करणे. आणि आर्य समाजाचे जे मुख्यालय होते तर ते कुठे होते? तर लाहोर या ठिकाणी. कारण पुण्यामध्ये त्यांना विरोध झाला होता सनातनी लोकांकडून, त्यामुळे त्यांनी लाहोर या ठिकाणी आर्य समाजाचे मुख्यालय कायमस्वरूपी सुरू केले होते. यानंतर बघा स्वामी दयानंद सरस्वती यांचे काही इतर ग्रंथ. संस्कारविधी, यजुर्वेद भाष्य, चतुर्वेद विषयसूची, सत्यधर्मविचार, वेदोक्त धर्मप्रकाश तर हा या ठिकाणी महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतर आहे सत्यार्थ धर्मप्रकाश, संध्या, सत्यार्थ प्रकाश 1875 आणि वेदभाष्यम 1875. यानंतरचे पुढचे समाजसुधारक आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांचे पूर्ण नाव काय होते? विष्णू भिकाजी गोखले. तर बघा ख्रिस्ती धर्मप्रसारकांचे ज्ञानोदय हे जे वृत्तपत्र होते तर या वृत्तपत्राला उत्तर देण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका नावाने वृत्तपत्र काढले होते. वर्तमान दीपिका. यानंतर बघा विष्णुबुवांची ग्रंथसंपदा. भावार्थ सिंधू, बोधसागर रहस्य, वेदोक्त धर्मप्रकाश, सेतुबंदिनी टीका, सहस्थितीचा निबंध हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. नोट डाऊन करून घ्या. यानंतरचे पुढचे समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण काय म्हणतो? सार्वजनिक काका. तर त्यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली. कधी? 2 एप्रिल 1870. संस्थापक कोण होते? सार्वजनिक काका. ही संस्था कुठे स्थापन करण्यात आली? तर पुणे या ठिकाणी. अध्यक्ष होते श्रीमंत श्रीनिवासराव पंत. हे कोण होते? तर हे औंधचे राजे होते. औंधचे राजे.
तर सार्वजनिक सभा जी होती तर या सभेचे ध्येय काय होते, तर भारतात राजकीय सामाजिक स्वरूपाच्या चळवळी सनदशीर मार्गाने चालवणे. आणि ही सार्वजनिक सभा ही एक राजकीय संघटना होती. यानंतर पुढच्या समाजसुधारक आहेत त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. तर बघा 1850मध्ये सावित्रीबाईंनी लिहिलेला पहिला काव्यसंग्रह काव्य फुले हा प्रसिद्ध झाला होता. 1892मध्ये सावित्रीबाईंचा 52 कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह जो होता तर हा 7 नोव्हेंबर रोजी अमरावतीमधील करंजगाव येथील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण शास्त्री सोनार यांच्या हस्ते प्रकाशित झाला. याचबरोबर बघा 3 जानेवारी 1995 या वर्षापासून सावित्रीबाईंचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तरी याच्यावर देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. याचबरोबर 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिन स्त्री मुक्ती दिन म्हणून देखील पाळण्यात येतो. स्त्री मुक्ती दिन. याचबरोबर त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. कधी? 2015मध्ये. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतर बघा पुढचे समाजसुधारक आहेत बाबा पदमजी. बाबा पदमजी. तर बघा 1857मध्ये यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी बाबा पदमजी यांनी लिहिली आणि या कादंबरीमध्ये त्यांनी विधवा स्त्रियांच्या दुःखाचे वर्णन केलेले आहे. ती कादंबरी कोणती? यमुना पर्यटन. याचबरोबर 1884मध्ये बाबा पदमजी यांनी अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिलेले आहे. तर हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या, परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे की बाबा पदमजी यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे, तर काय आहे? अरुणोदय. याचबरोबर बाबा पदमजी यांची ग्रंथसंपदा यमुना पर्यटन कादंबरी होती, स्त्री विद्याभ्यास निबंध संग्रह, कुटुंब सुधारणा निबंध संग्रह, महाराष्ट्र देशाचा संक्षिप्त इतिहास हा एक इतिहासात्मक ग्रंथ आहे. त्यानंतर नव्या करारावर टीकात्मक ग्रंथ, नवा करार पुस्तक, अरुणोदय हे त्यांचे आत्मचरित्र होते. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. याचबरोबर मित्रांनो हा समाजसुधारक या विषयामधील हा पहिला पार्ट होता. दुसरा पार्ट आपण लगेचच अपलोड करू, म्हणजेच थोड्या दिवसांनी अपलोड करू. तर बघा हा पहिला पार्ट तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर आपण दुसरा पार्ट अपलोड करू. याचबरोबर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.